अश्रूबाई हरिभाऊ मुंडे यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे. या ठिकाणी मी विनंती करतो, आमदार आणि माजी मंत्री अर्जुनराजे खोतकर साहेब या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील. शोकाकुल मुंडे परिवार, शोकाकुल समाज बांधव, शोकाकुल गावकरी बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वच अत्यंत दुःखद अशा अंतकरणाने आपल्या सर्वांच्या मातोश्री अश्रूबाई मुंडे यांना अखेरचा निरोप या ठिकाणी देत आहोत. असं म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्या माणसाच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरवलं, तो माणूस आणि परिवार हा प्रेमाला मुकला असं म्हणतात. आणि मातोश्रीने तर आभाळ एवढं काम करून ठेवलेलं आहे. अत्यंत गुणवान अशा प्रकारचे 3 मुलं, अशोकराव असतील, बाबासाहेबजी असतील, तुकारामजी असतील, असे 3 सुपुत्र मातोश्रीनी या राज्याची आणि देशाची सेवा करण्यासाठी दिलेले आहेत. खरं तर आपण लहानचे मोठे होतो, जन्मापासून तर आई जोपर्यंत आहे तोपर्यंत संस्काराची शिदोरी ही निश्चितपणे आपल्यावरती करत असते. आणि आईच्या या संस्कारामध्ये ज्यांचा संपूर्ण राज्यामध्ये दबदबा आहे, तुकारामजी मुंडे यांचा, प्रशासकीय सेवेमध्ये जे काही आईने संस्कार त्यांच्यावरती केलेत, काहीही जरी झालं तरी तत्वाशी तडजोड करायची नाही. प्रसंगी कितीही यातना भोगाव्या लागल्या, कितीही त्रास भोगावा लागला तरी कधी आपल्या तत्वाशी तडजोड या परिवाराने केली नाही. अर्थात हे संपूर्ण संस्कार मातोश्री आणि वडिलांचे सातत्याने या परिवाराच्या मुलामुलीवरती या ठिकाणी दिसतात. खरं तर कालच माननीय साहेबांशी, तुकारामजी मुंडे साहेबांशी बोलत असताना एका वेगळ्या कामासाठी मी फोन त्यांना केला होता. मला त्यावेळेस कल्पना नव्हती की असं काही झालेलं आहे. पण साहेबांनीची मला कल्पना, दुःखद घटनेची कल्पना दिली. आज आपण सर्व आईंना शेवटचा निरोप या ठिकाणी देत आहोत. खरं तर मी आईचे खरं तर असे 3 सुपुत्र या राज्याला दिलेत. त्यांचा गौरव किती केला तर तो कमीच होऊ शकतो. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या वतीनं, त्यांच्या कानावर मी काल घटना घडली सांगितली, त्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. सर्व महिलांतर्फे